मागच्या व्हिडिओत सांगितलं की आपण बीड अहिल्यानगर मार्ग बघूया आणि काही तांत्रिक अडचणीमुळे मला व्हिडिओ तिथंच थांबवावा लागला. आता हे पहा, इकडं तिथं मालगाडी चाललेली आहे. हे दिसतं ते प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आहे. स्लीपर जवळपास टाकलेले आहेत, आहे ना, दिसत आहे ना तुम्हाला. ही मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे पूर्णा परळी पूर्णा शटल गाडी येऊन थांबलेली आहे. आता हिचा जायचा टाईम 8:30चा आहे. हा 4 प्लॅटफॉर्म आणि इकडं जो दिसत आहे बघूया आपण, तो आहे 5 नंबरचा प्लॅटफॉर्म. मागच्या वेळेस स्लीपर टाकलेले नव्हते, पण बऱ्याच अंशी 90% स्लीपर्स या प्लॅटफॉर्मवर टाकलेल्या दिसत आहेत. कदाचित हे इकडलं जे दिसत आहे ती लूप लाईन असावी किंवा प्लॅटफॉर्म नंबर 6 असावा. कन्फर्म काही झालेलं नाही आहे. हे माल धक्का आहे पलीकडं, त्यासाठी मालाची चढ उतार करण्यासाठी मालगाडी इथं आलेली आहे. तुम्हाला दिसत आहे उभा राहिलेली. हा 5 नंबर प्लॅटफॉर्म असाच पलीकडे जाईल. इंजिन दिसत आहे, त्याचा एकच मार्ग आहे सध्या उजवीकडून जायचा. पण मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे 6 नंबर प्लॅटफॉर्मचे काम चालू आहे पलीकडे, आणि ते जे पोल्स दिसत आहेत ब्रिजच्या खालचे, त्याच्या पलीकडूनही आता नवीन लाईन होणार आहे. त्यामुळे आता खूप मोठं स्टेशन भव्य दिव्य दिसत आहे. तिकडून लाईन काढल्यामुळे आता परळी परभणी नांदेडकडे जाण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. कारण दुहेरीकरणाचा मार्ग पूर्ण होण्याचं काम लवकरच चालू होईल. चालू झालेलं आहे तसं पलीकडं, पण परळीतून चालू होईल आणि कदाचित 5-6 महिन्यानंतर किंवा वर्षभरात ते पूर्णही होऊ शकेल. खूप आनंद वाटत आहे परळीच्या स्टेशनवर. बऱ्याच जणांनी बाहेरच्या गावच्या यूट्यूबर्सनी व्हिडिओ तयार केले. त्यांना मी विनंती केली होती की इथं आल्यानंतर सांगा, तुम्हाला जी मदत पाहिजे ती मी सगळी करतो, दाखवतो, माहिती देतो. परंतु कुणीही संपर्क साधलेला नाही. त्यामुळं आता मीच विचार केला आहे की आपणच व्हिडिओ काढून टाकावेत. खूप छान वाटते. आजही वातावरणही सुंदर आहे. याबद्दल मागच्या व्हिडिओत आपण चर्चा केली होती. आज काय करूया, आपण जो तो नवीन दादरा पादचारी पूल झालेला आहे ना, त्यावर एक फेरफटका मारू आणि वरूनही पाहूया की परळीचं स्टेशन कसं दिसतंय ते.